सकाळ सकाळ उठून तिनं ब्रश पण नव्हता केला आणि किचन मध्ये जाऊन असं काही मिश्रण रेडी केलं होतं. मला वाटलं ती दरवेळीप्रमाणे हे मिश्रण तोंडावर फासणार आहे. असो, याचं काही आपल्याला घेणं देणं नाहीये. आपण आपली ब्लॅक कॉफी पिऊन जिमला निघालो होतो. आज मॅडम मला न सांगता आणि मला सोबत न घेता जिमला निघून गेल्या होत्या, कारण वर्कआउट खतम करून त्यांना घरी लवकर यायचं होतं. याचं कारण तुम्हाला पुढे माहित पडेल. आज जिम साठी आम्ही लोकांनी थोडेसे मॅचिंग आउटफिट घातले होते आणि याच्यासाठी दोघांतिघांकडून आम्हाला कॉम्प्लिमेंट पण मिळाले. मॅडम मला म्हटलं माझं वर्कआउट वैभव कंप्लीट झालेला आहे, मी घरी निघाले आहे. घरी जाऊन मला त्या पिठाचा ढोकळा पण बनवायचा आहे. हे ऐकून मी तर जामच खुश झालो, कारण आज घरी ढोकळा बनणार होता. तिने ढोकळ्याचं नाव काढलं होतं आणि माझं काय वर्कआउट मध्ये मन लागत नव्हतं, त्याच्यामुळे मी घरी आज थोडंसं लवकरच आलो. आणि मी घरी येईपर्यंत मॅडमनी ढोकळा रेडी करून ठेवला होता. इकडे त्या ढोकळ्यावर टाकायचं पाणी रेडी करत होतं, त्याला काय फोडणी वगैरे दिली, त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकली. तुम्हाला काय सांगू मंडळी, आता माझी बहीण ढोकळा बनवण्यामध्ये एक्सपर्टच झाली आहे. आजचा ढोकळा पण जाम भारी झाला होता बरं का. कसलंही भांडण न करता आम्ही लोकांनी वाटून वाटून खाल्ला. जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमचा हा संदेश मी दीदीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि लवकरात लवकर याच्यावर लॉंग व्लॉग घेऊन येतो. ढोकळा बनवण्यामध्ये जास्त टाइम निघून गेला आणि मॅडमला ऑफिसला जाण्यासाठी पण लेट झाला होता. त्यांना जेवायला पण टाइम नाही भेटला, त्याच्यामुळे चालता चालता त्यांनी 2 केळी खाल्ली आणि ऑफिसला निघून गेला. बाकी यासाठी एवढं उद्या भेटूयात.